नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना ज्या कार्यालयातून पालकमंत्री पदाचा कारभार चालायचा त्या जलसंपदा विभागाच्या इमारतीबाहेर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा फलक लागल्यानं चर्चांना उधाण आलंय। राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यालयाचा ताबा घेतल्यानं नव्यानं येणाऱ्या पालकमंत्र्याला कार्यालयाचा शोध घ्यावा लागणार आहे। आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा फलक शहरामध्ये लागल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। हाच फलक आहे राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री, गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांचं कार्यालय। ही जी यामागची वास्तू आहे, याच वास्तूमधून गिरीश महाजन हे पालकमंत्री असताना त्यांच्या कार्यालयाचा कारभार हा सुरू होता। त्याच पाठोपाठ दादा भुसे हे पालकमंत्री असताना त्यांच्या कार्यालयाचा कारभार इथनं सुरू होता। नरहरी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते, त्यावेळेस त्यांचा देखील कारभार याच कार्यालयामधनं सुरू होता। मात्र सरकार स्थापन होऊन नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना हे कार्यालय नेमकं कोणाला मिळणार याबाबत आता तर्कवितर्क सुरू झालेले आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांचा फलक या कार्यालयाच्या बाहेर लागलेला आहे, त्यामुळे आता विखे पाटलांचा संपूर्ण कामकाज जलसंपदा विभागाच्या या वास्तूमधूनच होणार असल्याचं ज्यावेळेस अधोरेखित होतं, त्यावेळेस पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये किती स्पर्धा आहे हे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे। त्यामुळे आता पालकमंत्री पदाची निवड झाल्यानंतर हे कार्यालय पालकमंत्र्यांना मिळतं की राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच ताब्यामध्ये हे कार्यालय राहतं हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।